आजकाल असं वाटतं की धम्माबद्दल बोलणं म्हणजे फक्त भिक्खूंचं काम आहे. उपासकांनी बोलावं असं कुणाला वाटतच नाही. आणि हीच तर मोठी चूक आहे. धम्म हा केवळ भिक्खूंचा नसून प्रत्येक उपासकाचा आहे. म्हणूनच आता उपासकाचा धम्म ही संकल्पना उभी करणे अत्यावश्यक आहे. पण आतापर्यंत धम्म भिक्खूंनीच सांभाळला ना? हो, त्यांनी तो प्रसारित केला हे नक्की. पण आजचा भिक्खू वर्ग प्रामुख्याने पारंपरिक उपसंपदेतून येतो. बुद्धगयेला मिळणारी उपसंपदा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक दृष्टिकोनावर आधारित नाही. म्हणजे भिक्खूंना बाबासाहेबांचा धम्म समजत नाही का? समजत नाही असं नाही, पण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील सामाजिक क्रांतीचा आशय त्यात केंद्रस्थानी नसतो. त्यामुळे उपासकांचा धम्म वेगळ्या दिशेने जाण्याचा धोका निर्माण होतो. आज तर धम्माच्या नावाखाली अनेक विधी होताना दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट सांगतात, तथागत धार्मिक क्रियाकलापांच्या विरोधी होते, कारण ते भ्रामक समजुती निर्माण करतात आणि त्या सम्यक दृष्टीच्या विरोधात आहेत. पण आपण तर कर्मकांड टाळण्याऐवजी नवे कर्मकांड तयार करतोय असं वाटतं. बरोबर. जुन्या कर्मकांडाला आपण नव्या कर्मकांडाने उत्तर देतोय. उदाहरण, पूर्वी गुलाल आता नीळ. हे भ्रष्ट अनुकरण आहे, धम्म नाही. बाबासाहेबांनी याचं कारण सांगितलंय का? हो, भिक्खूसाठी उपसंपदेचा विधी होता, पण उपासक होण्यासाठी कोणतीही विधी प्रणाली नव्हती. म्हणून उपासकांची ओळख, शिस्त आणि भूमिका अस्पष्ट राहिली. बाबासाहेबांनी काही मार्ग दाखवला का? त्यांनी कोड ऑफ कंडक्ट दिला, सदाचार, नीतिनियम, पण विधी नाही. कारण धम्म हा माणसाने माणसाशी कसे वागावे हे शिकवतो, देवाशी कसे वागावे हे नाही. मग लोक नैतिक कसे राहतील? भीतीमुळे नाही, तर समजुतीमुळे. स्वर्ग नरकाच्या भीतीवर आधारित सदाचार हा निर्भय नसतो. बौद्ध सदाचार हा पूर्णतः भौतिक आणि विवेकाधिष्ठित आहे. सामान्य माणसांना तरी काही विधी लागतात ना? हो, सामाजिक गरज म्हणून काही संस्कारात्मक कृती असू शकतात, पण त्या धम्म न बनता धम्माशी विसंगतही नसाव्यात. आज तर भिक्खूशिवाय लग्न होतच नाही असं वाटतं. वास्तविक बौद्ध ग्रंथात भिक्खू आणि लग्न यांचा संबंधच नाही. भिक्खू हा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून पुढे आला, परंतु परंपरा बनली आणि ती विनयाच्या विरोधात गेली. आज कोणीही मृत झाला की सभा घ्यायचीच असा नियम झालाय. हे तर मोठं विडंबन आहे. बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर जी परंपरा सुरू झाली ती विचारासाठी होती. आज ती औपचारिक कर्मकांड बनली आहे. म्हणजे उपासकांनीच आता पुढे यायला हवं. नक्कीच. बौद्ध म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर ती बुद्धिप्रामाण्यवादावर आधारित असली पाहिजे. धम्म कर्मकांड नाही, तो माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे. म्हणजेच उपासकाचा धम्म हा विचारांचा, विवेकाचा आणि सदाचाराचा धम्म आहे. हो, आणि तो प्रत्येक उपासकाने जगला पाहिजे आणि बोलला पाहिजे. शेवटी एक विनंती, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच तुमचे विचार कमेंटमध्ये मांडायला विसरू नका.